ब्रेक नंतर स्वागत. थेट जाऊया नाशिकमध्ये. संजय राऊत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत. भूसंपादनासाठी महिला शेतकऱ्यांना मारहाण केल्याचे हे प्रकरण आहे. बैठकीला गेले, आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर. त्यांची पूर्वनियोजित बैठक होती. आलो. दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली. अत्यंत संवेदनशील भाषेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता हे जर खरं असेल तर मी नक्की त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून हा विषय संपवतो. काळजी करू नका, शेतकऱ्यांना न्याय. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सद्ग्रस्त आहेत. त्यांनी चांगला संवाद साधून या संदर्भात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो असं म्हटलं आणि मी स्वतः त्यात लक्ष घालणार आहे. सकाळी 7 वाजता सरकार कामाला लागलं. 7 वाजता लोकांच्या घरात घुसले. आता दांडे गेले. सकाळी 7 वाजता महिला आंघोळीला गेलेल्या आहेत, कपडे बदलत आहेत आणि त्या त्यांच्याचे हल्ले या राज्याचे प्रशासनाचे अधिकारी करतात. लाज वाटली पाहिजे. तुम्ही काल नाशिकमध्ये धर्मध्वजा फडकावले ना, काय त्या धर्मध्वजाचे पावित्र्य आहे की नाही? नारी शक्ती कशा करताय? शिवसेना या विषयावरती आंदोलन करणार आहे, पण आम्ही थांबलो. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावरती माझा विश्वास आहे. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. संवेदनशील मंत्री. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बोलताना मला जाणवलं की त्यांना याच्यातून मार्ग काढायचा आणि या आजीबाई सरकारच्या असंख्य आमच्या भगिनी आहेत. तुम्ही याला त्यांचा आवाज ऐकावा लागेल. तुम्ही जबरदस्तीने त्यांची घरं आणि शेती ताब्यात घेऊ शकणार नाही. तुम्ही समृद्धीसाठी अनेकदा रस्ते वळवलेले आहेत ना, लोकांच्या जमिनी वाचवल्या आहेत. कॅप्टन खराकची जमीन तुम्ही वाचवली आहे 17 ठिकाणी. मग ह्या आमच्या भगिनींचं सुद्धा घर आणि शेती वाचायला पाहिजे. ही आमच्या शिवसेनेची भूमिका आहे. यात मला राजकारण फार आणायचं नाही, पण जर परत पुन्हा या भगिनी तक्रार घेऊन माझ्याकडे आल्या तर लक्षात घ्या, या नाशिक घडू शकतो. साहेब यापूर्वी पण केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे 2-3 प्रमुख मागण्या. मुळात असं आहे की ज्या भगिनी आहेत, या आजीबाई आहेत, त्यांचं म्हणणं ऐकायचं. माझं काही म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकायचं. त्यांना जे हवं आहे ते त्यांची जमीन सोडणार नाहीत. तुम्ही जबरदस्तीने त्यांची जमीन घेऊ शकत नाही. त्यांनी याआधी 4 वेळा त्यांची जमीन गेलेली आहे. धरणामध्ये गेली आहे, अजून कुठल्या प्रकल्पात रोडमध्ये त्यांची जमीन गेली, धरणामध्ये गेली, 5-6 वेळा गेली. आता किती वेळा या वयात त्यांनी जमीन आपली द्यायची? हा साधा भावनिक विषय आहे. आमच्या इतर भगिनींचा सुद्धा तोच विषय. तुम्ही अलाइनमेंट बदलायचं आहे आणि हे जे अधिकारी आहेत पवन दत्ता, त्यांच्यावरती मी त्यांना शोकवाद दिली आहे. त्यांनी मला सांगितलं की या घटनेनंतर आणि आता इथं गेल्यावर त्यांना आम्ही ताबडतोब शोकवाद दिलेले आहे. त्यांच्याकडनं उत्तर मागवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही कारवाईचा विचार करू. ते पळून गेल्यानंतर खोटं पण बोललेत की जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं. बघा, हे त्यांना नवीन सरकारमधलं प्रशिक्षण असेल. खोटं बोला, पळून जा. त्याच्यामुळे हा प्रश्न मी संसदेमध्ये नरेंद्र मोदींना विचारणार आहे, भर पार्लमेंटला विचारणार प्रश्न. राऊत साहेब पण यापूर्वी पण पवन दत्तांच्या केबिनमध्ये त्यांनी शेतकऱ्यांवरती बळजबरी केली आहे. पोलीस खाते राऊत साहेब यापूर्वी पण पवन दत्त यांनी त्यांच्या दालनामध्ये आप्पासाहेब शिंदे इंदूरमध्ये सुद्धा कोणीतरी आप्पासाहेब शिंदे नावाचे अधिकारी, 1 कोटी आप्पासाहेब शिंदे नावाचे एक प्रांत अधिकारी आहे. त्यांच्या सुद्धा अशा प्रकारच्या अरेरावीच्या आहे. मी दिंडोरीत जाणार आहे हे पण सांगतो. ते बरोबर म्हणते तुम्हाला कोर्टात जायचं, कोर्टात राऊत साहेब मी दिंडोरीत जाणार आहे. माझं पुढल्या आठवड्यामध्ये बावनकुळ्यांची माननीय मंत्री, महसूल मंत्री त्यांच्याशी या विषयावर होणार आहे. डेडलाईन पाहू ना. महाराष्ट्रात राहायचं आहे ना, आप्पा शिंदेला बघू ना. सरकार जातात, शेजारी मार्केट 3 नंबर आहे. सरकार येतं, सरकारी जातात. अधिकाऱ्यांनी न्यायानं काम करावं. राऊत साहेब पवन दत्ता यांनी त्यांच्या दालनामध्ये 1 मिनिट थांबणार.
आम्ही कायद्याने त्यामध्ये हा विषय आहे. हा प्रामुख्यानं शिवेंद्रराजे भोसले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जायचं आहे. वेळ पडली तर ते गिरीश महाजन यांच्याशी सुद्धा चर्चा करीत. तशीच वेळ पडली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी या आजीबाईंची यथा त्यांच्यासमोर मांडली. राऊतसाहेब, पवन दत्त यांच्या केबिनमध्ये यापूर्वी पण त्यांनी पोलीस बळाचा वापर करत शेतकऱ्यांवरती अमानुष प्रकारचे हे केलेलं आहे. करून दाखवावे यापुढे. धन्यवाद.